नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 10 डिसेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। 200-250 नी आवक कमी झाली आहे, 400-500 मध्ये आज आवक होती। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घातसगेंचा बाजार भाव सांगेले। पहिले लाल कांद्याचा बाजार भाव, त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचा। आणि उन्हाळ कांद्यामध्ये आज बाजार भाव थोडंसं बदलले आणि तो चांगला बदलले आणि कितीने बदल झालाय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। एक नंबर गोल्टी घातसगेंचा बाजार भाव आपण व्हिडिओमध्ये सांगेले। उन्हाळ कांद्यामध्ये सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालं, लाल कांद्यामध्ये काय निघालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। लाल कांदा किती दिवस झाले, किती दिवसाचा कांदा आहे आणि त्याला काय भाव भेटतंय सगळं आपण व्हिडिओमध्ये विचारलंय। गोल्टीला कशी काय बाजार भाव आहे, कच्ची गोल्टी ड्राय माल सगळं आपण बाजार भाव दाखवले व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे, लालच्या लाईनला आलो आपण आता। लालचं पूर्ण नग बघू किती गेलं दादा? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300 रुपये। कलर बघू शकतो तुम्ही, 1300 रुपये। कुठले दादा आपण? आमखेल। काल परवा होते का? किती गेलं होतं? 24 रुपये कांदा होता ना? बरं, याच्यातलाच कांदा होता। ठीक आहे। कोणतं बियाणं होतं दादाचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना? ठीक। पुढं बघू। 1300 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1300 रुपये जाईल, 1300 रुपीज, 1300 रुपये। कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? मांगी तुंगी। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। पहिली स्ट्रीप आहे का आले ते आधी? पहिली स्ट्रीप आहे। ठीक। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, साईज आहे कांद्याला 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। किती गेला कांदा? 2351 रुपये जाईल, 1351 रुपीज, 2351। कुठला आहे कांदा? साक्री तालुका दैवेल ना? विटावे। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे। किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले ना? बरं, ठीक। पुढे बघू। बघू शकतो किती गेलंय? 1400 रुपये, 1400 रुपीज, 1400 रुपये। बघू शकतो तुम्ही। कुठले दादा? पन्हाडी पाडा। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, पन्हाडी पाड्याचा कांदा आहे। किती कांदा शिल्लक आज? सगळे आणले ना? किती निघालं होतं? किती मध्ये किती निघालं? बर, किती क्विंटल निघाला असेल? किती क्विंटल निघाला असेल एखाद्या एकर मध्ये? कारण की नुकसान भरपूर होतोय ना? तेच तर मग कमी माल निघतोय, जेवढं निघायला पाहिजे तेवढं नाही निघत। ठीक। पुढे बघू। किती गेलं? बघू शकतो तुम्ही, गोल्टी आहे, कोरडी गोल्टी आहे, एकदम ड्राय माल आहे। किती गेलं? 800 रुपये, 800 रुपये जाईल, 800 रुपीज। बरं, कुठले दादा आपण? कुठले? बरं, ठीक। नंदुरबार ना? बरं, किती गेलं? 1900 रुपये। 1900 रुपये। बघू शकतो तुम्ही कांदा, एक नंबर कांदा आहे। 1900 रुपये, 1900 रुपीज। कुठला आहे कांदा? निजामपूरचा कांदा आहे। बरं, 45 ते 50 पर्यंत साईज आहे कांद्याला, निजामपूरचा कांदा आहे। कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, किती दिवस झाले कांदा काढून? 4 दिवस झाले ना? ठीक आहे। पुढे बघू। काय भाव गेला काका? बघ शकतो किती गेलं? 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला कांदा? शिनबन ना? बरं, ठीक। काय गेलं साहेबा? 1980 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1980 रुपये, 1980 रुपीज, 1980 रुपये। कुठला आहे कांदा? गावाचं नाव काय? बरं, कुठं आले? नंदुरबार साईडला। ठीक। कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, किती दिवस झाले कांदा काढून? 8 दिवस झाले। ठीक। किती गेलंय? 1980। कुठला आहे कांदा? नंदुरबारचा कांदा आहे, 1980 रुपये, 1980 रुपीज। नंदुरबारचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं त्याचं?
घरगुतीचे. बरं ठीक आहे. पुढं बघू किती गेलं. 1160 रुपये. 1160 रुपीज. 1160 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा. आंबेमोर. बर पहिली स्ट्रीप आहे का आले ते आधी. किती गेला होता. 2700 रुपये. मोठा साईज मोठी असेल ना. आणि मी काय म्हणतो ये किती दिवस झाले कांदा काढून. 15 दिवस झाले ना. ठीक आहे. किती गेला दादा. 1640 रुपये. 1640 रुपये. 1640 रुपये. कुठला आहे कांदा. नंदुरबार शनीपाडा. बरं शनी मांडळ. अच्छा कोणतं बियाणं होतं याचं. पंचगंगाचं बियाणं आहे. पहिली ट्रिप आहे का आले ते आधी. किती गेला होता आधी. 1826 पर्यंत गेला होता. बरं ठीक आहे. पुढे बघू. धन्यवाद दादा. बघू शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला. 221. बघू शकतो मी. 2021 रुपये. 2021 रुपीज साईज आहे कांद्याला. 45 ते 50 साईज आहे. कुठला आहे कांदा. शिवाजीनगर. बरं कोणतं बियाणं होतं याचं. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिवाजीनगरचा कांदा आहे. पुढे बघू. ओके धन्यवाद. हा किती गेलं. 2021 जाईल ना. त्या कांद्याची पावती बघू शकतो. 2021 किती दिवस ठेवला होता कांदा हा उन्हात. 8-10 दिवस झाला. ठीक. पुढे बघू. धन्यवाद. ओके. किती गेलं. 1500 रुपये. 1500 रुपये. 1500 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांदा. 1500 रुपये. कुठला आहे कांदा. कांदा कुठला आहे. बरं ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं. किती गेलं. 1999. लगभग 2000 रुपये ना. कुठला आहे कांदा. उमराळे. 2000 रुपये जाईल. निजामपूर उमराळे. 2000 रुपीज. कोणतं बियाणं होतं त्याचं. येल्लोरचं बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून. 8 दिवस झाले. पहिली ट्रिप आहे का दुसरी. पहिली ट्रिप आहे ना. ठीक. पुढे बघू. मित्रांनो उन्हाळा कांद्याच्या मधून चालू केला आपण. बघू शकतो. किती गेलं. 1800 रुपये. कुठला आहे कांदा. खानगाव तळी. 1800 रुपीज. 1800 रुपये. खानगाव तळीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं. अनुराधाचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून. शेवटची गाडी आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला दादा. 1680 रुपये. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा. हा सुकेण्याचा कांदा आहे. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं. प्रसादचं बियाणं आहे. सुकेण्याचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक अजून. आवरलं. ठीक. किती गेला. 1660 रुपये. 1660 रुपीज. 1660 रुपये. कुठला आहे कांदा. देशवंडी. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठं आले. सिन्नर ना. बरं कोणतं बियाणं होतं याचं. घरगुती बियाणं आहे. क्वालिटी बघू शकतो कांद्याला. घरगुती बियाणं आहे. बरं किती कांदा शिल्लक अजून. बरं शेवटची गाडी. पुढं बघू. ओके धन्यवाद दादा. किती गेलं. 1960 रुपये. 1960 रुपीज. 1960 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांदा. बरं कुठला आहे कांदा. आणि कोणतं बियाणं होतं याचं. कलशचं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून. 20 क्विंटल आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलंय. 1950 रुपये. 1950 रुपीज. काय वाटतं बाजाराबद्दल आज. 50-100 वाढ दिसते आज. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं आहे याचं. प्रसादचं बियाणं आहे. कुठलं आहे कांदा. तांदळाचं. बरं प्रसादचं बियाणं. किती कांदा आहे शिल्लक. अच्छा ठीक. किती गेलं. 1680 रुपये. 1680 रुपीज. कुठला कांदा काका. कांदा रस का. बरं कांदा रसचा कांदा आहे.
कोणतं बियाणं होतं त्याचं? बियाणं कोणतं होतं त्याचं? का हो? बियाणं कोणतं होतं काकायचं? बरं ठीक. किती कांदा शिल्लक अजून? एक गाडी भराल ना? बरं ठीक. पुढं बघ. काय भाव गेलं? 1914 रुपये. 1914 रुपीज. थोडस बाजार भाव चांगलं वाटतं आज. हा बरं. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून? एक गाडी भरल. ठीक. आवरत आलं. थंडीमुळे काही प्रॉब्लेम येत नाही ना कांद्यात? हा ना. बरं ठीक. पुढं बघ. किती गेलं? 1950 रुपये. बघ शोधून क्वालिटी कांदा. 1950. 1950 रुपीज. 1950. कुठला आहे कांदा? कानळस. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. कानळसचं कांदा आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून? एक गाडी राहील. पुढं बघ. काय भाव गेलो? 1960 रुपये. 1960 रुपीज. 50 ते 60 पर्यंत साईज आहे कांद्याला. ठीक आहे. कुठला कांदा? येवला मुखेड. कोणतं बियाणं होतं याचं? आंबारचं बियाणं आहे. आंबर 5. बरं. किती कांदा शिल्लक अजून? 2 गाड्या आहे ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपये. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? कांदळसचा कांदा आहे ना. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? फुले समर्थ. बरं. किती कांदा शिल्लक अजून? शेवटची गाडी ना. ठीक आहे. पुढं बघू. ओके धन्यवाद. हा किती गेलं? 1651. 1651 रुपीज. काल होते तुम्ही? काल होते? काल नव्हते ना. बरं. कुठला आहे कांदा? कांदळसचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? स्वराज समृद्धी. कांदळसचा कांदा आहे. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? आवरला. बरं ठीक आहे. पुढं बघ. किती गेलं? 1651. 1651 रुपीज. 1651. कुठला आहे कांदा? कोळगाव. आणि कोणतं बियाणं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे. कोळगावचा कांदा आहे. आंबरचं बियाणं आहे. लक्षात. किती बोलले? किती गेलं? किती? 1650. 1650 रुपीज. आणि किती शिल्लक आहे कांदा? शेवट होता. काल परवा होते. तिकडे किती गेलं होतं? 900 रुपये गेलं. कमी गेलं आहे. ठीक आहे. पुढं बघू.